हॅलो एव्हरीबडी, मी आहे ज्योत्स्ना. आरजे मराठी ब्लॉग्समध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलेलंच आहे की मी वाणासाठी काय घेतलेलं आहे. आणि इथे आज हळदी कुंकवाचा दिवस उजाडलेला आहे आणि इथे छानपैकी संध्याकाळी सुंदर रांगोळी काढलेली आहे. रांगोळीच्या बाजूला छानपैकी पणती लावलेली आहे. तनूने, माझ्या पुतणीने रांगोळी काढली आहे. आणि इथे आमचं टेबल छानपैकी सजवलेलं आहे. तिळगुळ, हलवा आणि आमचं जे वाण आहे ते. इथे वहिनी, माझ्या जाऊबाई, देवाला पहिलं वाण इथे अर्पण करत आहेत. देवाला हळदी कुंकू लावत आहे आणि त्यानंतर हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. नंतर वहिनींचं झाल्यावर मी सुद्धा देवाला हळदी कुंकू वाहिलेलं आहे आणि वाण अर्पण केलेलं आहे. इथे त्यानंतर वहिनी मला हळदी कुंकू देत आहेत. वाण दिलेलं आहे. नंतर इथे सोसायटीतल्या सगळ्या ज्या महिला आहेत त्या येत आहेत आणि त्यांना हळदी कुंकू देण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. सगळ्या त्यांना जसं जमेल तसा वेळ काढून ग्रुपने येत आहेत. हाय रुद्रा, हाय दृष्टी. अरे ही दिसलीच नाही खाली. हॅलो हॅलो गांगुर्डे मॅडम. आणि ते मोठ्या गांगुर्डे मॅडम नाही आल्या? हां, कुठे गेल्या? हळदी कुंकू किंवा कुठलेही सण समारंभ हे निमित्त असतं एकमेकांना भेटण्याचं. आणि त्या निमित्ताने सगळ्याजणी भेटलेल्या आहेत आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. सगळ्याजणी हसतायत, गप्पा मारतायत आणि हे सगळं आनंदी वातावरण हे पॉझिटिव्ह वाईब्स निर्माण करणारं असतं. म्हणूनच नेहमी माझं एक वाक्य असतं, सण समारंभ हे आनंद घेऊन येतात. अरे मला टॅटू काढायचं राहिलं. मी काढले, मी काल पण काढले, तू उद्या जेवण पण काढलं. इथे सगळ्यांना दिलेलं वाण खूप आवडलेलं आहे आणि सगळ्याजणी केसामध्ये गजरे माळत आहेत. सगळ्यांनी गजरे माळून झालेत आणि इथे छानपैकी फोटो सेशन झालेलं आहे. इथे सुद्धा सगळ्या मैत्रिणींनी गजरे माळलेले आहेत आणि एक छान पोज दिलेली आहे. सगळ्याजणी छान दिसत आहेत.
अशा पद्धतीने इथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. सगळ्याजणी खूप दिवसांनी भेटल्या, त्यामुळे सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे. आणि आता पुन्हा एकदा सोसायटीच्या हळदी कुंकवाला भेटणार आहे. हे आजचं घरगुती होतं आणि पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड डे अँड टेक केअर. बाय बाय.